आपल्या पितरांचे ऋण फेडण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. श्री स्वामी समर्थ. यंदा 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पितरांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी आपण काही लोकांना जेवायला घालत असतो. पितरांचा नैवेद्य काय असावा, नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत, कोणते पदार्थ हे चुकूनही पितरांच्या नैवेद्यामध्ये असता कामा नयेत. त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवताना आपल्याला तो योग्य पद्धतीने दाखवायचा आहे. पितरांची पूजा ही घरातील कोणत्या व्यक्तीने करायची आहे, कधी करायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की द्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले तर्पण, श्राद्ध आणि दान हे वर्षभर पितरांना तृप्त करते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर आपल्या पितरांची पूजा केली, सेवा केली तर याचे आपल्याला अक्षय फळ प्राप्त होते, जे कधीही विनाश पावत नाही. आपल्याला जर कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो दोष नष्ट होण्यासाठी आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करायची आहे. पितरांची पूजा आपण या दिवशी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आपला पितृदोष हा सुद्धा नष्ट होत असतो. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर हा नैवेद्य घरातील कोणत्या व्यक्तीने बनवावा, तर घरातील कोणत्याही महिलेने हा नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालतो. स्वयंपाक अमुक अशा व्यक्तीने करावा अशी अजिबात नाही. कोणतीही स्त्री किंवा कोणतीही व्यक्ती पितरांच्या नैवेद्याचा स्वयंपाक करू शकते. आता नैवेद्य जो आहे तर तो कोणी ठेवायचा आहे, तर नैवेद्य हा मृत व्यक्तीच्या विवाहित मुलानेच ठेवायचा आहे. तसेच नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला दुपारच्या वेळेला ठेवायचा आहे. म्हणजे पितरांची जी वेळ आहे, ज्याप्रमाणे आपण देवांना सकाळ आणि संध्याकाळ या वेळेमध्ये नैवेद्य दाखवत असतो, त्याचप्रमाणे पितरांसाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ असते. त्यामुळे नैवेद्य हा दुपारी आपल्याला दाखवायचा आहे. 12 ते 1 या वेळेमध्ये किंवा अगदी 11:30 ते 12:30 किंवा आपण अगदी 1 वाजेपर्यंत हा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालतो. आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण गाईसाठी एक पोळी बनवायची आहे. त्यानंतर दुसरी पोळी ही कावळ्यासाठी बनवायची आहे आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी बनवायची आहे. कावळा असेल, कुत्रा असेल किंवा गाय असेल तर यांना जेव्हा आपण नैवेद्य देतो तर त्यावेळेला तो नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे पहिली पोळी आपल्याला बनवायची, तिला तूप लावायचं आहे आणि हा नैवेद्य जेव्हा आपण गाईला देणार तर त्यावेळेला त्या पोळीवरती एक गुळाचा खडा ठेवून तो नैवेद्य द्यायचा आहे. कावळ्याला नैवेद्य देताना आपण जे काही पदार्थ बनवलेले आहेत तर तो संपूर्ण नैवेद्य द्यायचा आहे. कारण आपले पूर्वज हे या दिवशी कावळ्याच्या रूपात असतात. कावळ्यांना नैवेद्य देताना आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम, वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या भोजनाचा स्वीकार करावा. तर अशा प्रकारे आपल्याला कावळ्याला नैवेद्य द्यायचा आहे. या दिवशी आपण कावळ्यासाठी अळणी भात सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकतो. आपल्या दारामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावरती आपण कावळ्यासाठी नैवेद्य ठेवू शकतो. हा नैवेद्य आपण एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकतो किंवा केळीच्या पानावरती, पत्रावळीवरती ठेवू शकतो. नैवेद्य ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा एक तांब्यासुद्धा भरून ठेवायचा आहे, अगरबत्तीसुद्धा लावायची आहे. तर अशा प्रकारे कावळ्याला नैवेद्य द्यायचा आहे. आणि शेवटची पोळी जी आहे तर ती आपण कुत्र्यासाठी बनवतो. तर ही सुद्धा आपल्याला दुपारी 12च्या दरम्याने काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे किंवा कोणत्याही कुत्र्याला दिली तरीसुद्धा चालेल. आता आपण या दिवशी लोकांना सुद्धा जेवायला घालत असतो. म्हणजे आपल्या घरातील पुरुष गेला असेल आणि आपण आपल्या घरातील गेलेल्या पुरुषाची पूजा करणार असू तर आपल्याला त्याच्या नावाने एक पुरुष जेवायला घालायचा आहे. जर घरामध्ये अगोदर पुरुष आणि त्यानंतर त्याची पत्नी गेली असेल तर एक पुरुष आणि एक विधवा स्त्री यांना जेवायला घालायचं आहे. आणि जर सवाष्ण स्त्री गेलेली असेल तर सवाष्ण स्त्रीला जेवायला घालायचं आहे. परंतु ज्या व्यक्तींना आपण जेवायला घालतो तर त्या व्यक्तीचे पूर्वज हे जिवंत नसले पाहिजेत. म्हणजे ज्यांचे पूर्वज हे मृत पावलेले आहेत तर अशाच व्यक्तींना या दिवशी आपल्याला जेवायला घालायचं आहे. आता आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्याला आपण म्हणतो की नैवेद्य अर्पण करणे, आणि पितरांचा जो नैवेद्य आहे तर त्याला म्हटलं जातं की नैवेद्य तर्पण करणे. देवाचा नैवेद्य आपण जसा दाखवतो तर त्याच्या अगदी उलट पितरांचा नैवेद्य हा तयार केला जातो. प्रत्येक भागानुसार, प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतानुसार या दिवशी पितरांसाठी वेगवेगळा नैवेद्य जो आहे
तर तो बनवला जातो. ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य ठेवताना आपण पाण्याचा चौकोन काढून त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवतो, त्याप्रमाणे पितरांचा जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला पाण्याचा गोल काढून त्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे. त्या नैवेद्याभोवती 3 वेळेला पाणी फिरवायचं आहे आणि आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. त्यांना नैवेद्य ग्रहण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी देवांना वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे. पितरांना आपण ज्या ठिकाणी पितरांची पूजा करतो तर त्या ठिकाणी पितरांना वेगळा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे. आता पुरणपोळी तर हा नैवेद्य या दिवशी बनवला जातो. याचप्रमाणे इतर सुद्धा पदार्थ बनवले जातात, जसं की पुरी असेल, खीर असेल, मग तांदळाची शेवयाची खीर बनवली जाते, उडदाचे वडे. उडदाच्या वड्याला इतर वेळेला आपण मध्ये होल पाडतो, परंतु जेव्हा आपण पितरांच्या नैवेद्यासाठी उडदाचे वडे बनवतो त्यावेळेला मात्र त्या वड्यांना होल पाडायचं नाही. तसेच कटाची आमटी, वरण भात, कढी आणि भाज्यांमध्ये मग गवार, भेंडी, काशीफळ, कारले, शेपूची भाजी, मेथीची भाजी. आता गवार बनवताना गवारीच्या ज्या शेंगा आहेत तर त्या मोडायच्या नाहीत, अख्ख्या आपल्याला शेंगा बनवायच्या आहेत. इतर वेळेला आपण काय करतो तर शेंगा मोडून त्याची भाजी करतो, परंतु पितराच्या नैवेद्यामध्ये आपल्याला अख्खी गवार जी आहे तर ती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे काकडीसुद्धा आपण नैवेद्यामध्ये ठेवत असतो, म्हणजे काकडीच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत. तसेच फळांच्या फोडी, जसं की चिकू असेल किंवा आपण सफरचंदाच्या फोडी ठेवू शकतो, डाळिंबाचे दाणे नैवेद्यामध्ये ठेवू शकतो, नैवेद्यामध्ये आपण केळीसुद्धा फळांमध्ये ठेवू शकतो. तसेच आपण वड्या बनवू शकतो, जसं की कोथिंबीर वडी असेल किंवा बेसन पिठाची वडी असेल, भजी, पापड, कुरडई. तर हे सर्व पदार्थ आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे लिंबूसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे आणि एक आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे. आल्याचा तुकडा जो आहे तर तो आपण का ठेवतो तर या नैवेद्यामध्ये जर एखादी वस्तू कमी असेल, एखादी गोष्ट जर नैवेद्यामध्ये कमी राहिलेली असेल तर आल्याचा तुकडा हा नैवेद्य पूर्ण करतो. त्यामुळे आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा आपण या नैवेद्यामध्ये ठेवत असतो. आता पितरांचा नैवेद्य आपण केळीच्या पानावरती दाखवू शकतो किंवा पत्रावळीवरती किंवा ताटामध्ये सुद्धा आपण हा नैवेद्य दाखवू शकतो. सर्वप्रथम काय करायचं आहे, जेव्हा आपण पितराच्या नैवेद्याचं ताट तयार करतो त्यावेळेला आपलं मन शांत ठेवायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला त्या केळीच्या पानाला मध्यभागी साजूक तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एका बाजूला खीर, कढी, उडीद वडे, वड्या, त्याचप्रमाणे मध्यभागी भात, वरण, त्यानंतर एका बाजूला पुऱ्या किंवा पोळ्या, एका बाजूला सर्व भाज्या, काकडी, फळे, लिंबू, तर असं आपल्याला वाढायचं आहे आणि शेवटी आल्याचा तुकडा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हा पितरांचा नैवेद्य आपल्याला वाढायचा आहे आणि पितरांना दाखवायचा आहे. आणि या नैवेद्यामध्ये जर काही कमी राहिले असेल तर आपल्याला पितरांकडे क्षमासुद्धा मागायची आहे. आपल्याला तशी भावना व्यक्त करायची आहे की या नैवेद्यामध्ये जर आमच्याकडून काही चुकून राहिलेलं असेल तर क्षमा असावी. आता नैवेद्याचे पदार्थ बनवत असताना आपल्याला त्यामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात करायचा नाही. त्याचप्रमाणे वांगी, मुळा, वालपापडी या भाज्यांचा समावेश हा पितरांच्या नैवेद्यामध्ये अजिबात आपल्याला करायचा नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांच्या फोटोची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी करा आणि कळशीचे सुद्धा पूजन केले जाते. काही भागामध्ये फक्त कराची पूजा करतात, तर काही भागांमध्ये जर एखाद्याची सासू गेलेली असेल तर मग करा आणि कळशी तर असे सुद्धा पूजन केले जाते. आपापल्या भागानुसार आपल्याला ही पूजा करायची असते. आणि आपण ज्या कराची पूजा करतो तर त्याच्यावरती सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो ठेवला जातो. आणि काही भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्यावरती आंबा, तर हा असा सुद्धा नैवेद्य ठेवला जातो. पितरांच्या फोटोसमोर आपण जो नैवेद्य ठेवतो तर तो नैवेद्य ज्या व्यक्तीने पूजा केलेली आहे तर त्या व्यक्तीने खायचा आहे. आणि करावरती जो आपण नैवेद्य ठेवलेला आहे तर तो दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे. आणि ज्या व्यक्तीच्या नावाने आपण पूजा करतो, ज्या पितराच्या नावे आपण ही पूजा करत असतो तर त्या व्यक्तीच्या विवाहित मुलानेच ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. जर लग्न झालेले नसेल तर मात्र ही पूजा करता येत नाही.